बिग बॉस मराठीच्या घरात होणाऱ्या भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊंनी या 3 स्पर्धकांची चांगलीच कान उघडणी केलेली आहे। रितेश भाऊंनी या 3 स्पर्धकांना सर्वांसमोर एक्सपोज केलं आहे। भाऊच्या धक्क्याची सुरुवात रितेश भाऊ हा प्राजक्ता शुक्रे पासून करतो। प्राजक्ताला रितेश भाऊ म्हणताना दिसतात की तुम्ही नेहमी म्हणता की महाराष्ट्र बघतोय, पण तुम्ही जे करताय तेव्हा महाराष्ट्र काय डोळ्यावर पट्टी बांधून ठेवतो की काय? गार्डनमध्ये सर्वजण शांत बसले होते तेव्हा तुम्ही प्रभूला म्हणालात, जा जा आत जाऊन सांग। तेव्हा प्राजक्ता म्हणते की तुम्ही विचारा तेव्हा सर्वजण हात वर करतील। तेव्हा रितेश भाऊ म्हणतात की तुम्ही मला सांगू नका मी कोणाला काय विचारायचं आणि काय नाही, असे म्हणत रितेश भाऊंनी प्राजक्ता शुक्रेची चांगली शाळा घेतली आहे। त्यानंतर रितेश भाऊ रोशनची कान उघडणी करताना म्हणतात, तुम्हाला मागच्या आठवड्यात चुगली दाखवूनही तुमच्यात काहीही सुधारणा झाली नाही। तुम्ही या घरात फक्त एका व्यक्तीची सावली म्हणून वावरत आहात आणि तो म्हणजे विशाल कोटियान। तुमचं स्वतःचं काहीच अस्तित्व या घरामध्ये दिसत नाहीये। तुम्हाला वारंवार सांगून देखील तुमच्या गेम मध्ये काहीही बदल दिसून येत नाही। असाच जर तुमचा गेम राहिला तर प्रेक्षक तुम्हाला नक्की घराच्या बाहेरचा रस्ता दाखवतील, असे म्हणत रितेश भाऊंनी रोशनची चांगलीच कान उघडणी केली आहे। त्यानंतर रितेश भाऊ तन्वी कोलतेची शाळा घेताना दिसत आहेत। रितेश भाऊ तन्वीला म्हणतात की तन्वी एखादा मुद्दा इतका खेचते की सर्वांना बोर करून टाकते। राखीने फक्त आयुष तुमचा बॉयफ्रेंड आहे असे स्टेटमेंट केले होते आणि त्यानंतर तुम्ही जो बिनकामाचा तमाशा केलात ते ऐकून प्रेक्षकांना खूप त्रास झाला, असे म्हणत रितेश भाऊंनी तन्वी, रोशन आणि प्राजक्ताची चांगली शाळा घेतलेली दिसत आहे। त्यामुळे आजचा भाऊचा धक्का खूपच इंटरेस्टिंग असणार आहे।